ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 कर्म संन्यास योग। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्णो पुनर्योगं च शंससि यतयोरेकं तन्मे ब्रूहीषु निश्चितम्। अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तू एकदा कर्मसन्यास सांगतोयस आणि नंतर तू कर्मयोगाची प्रशंसा करतोयस, तेव्हा या दोहोंपैकी अधिक श्रेयस्कर काय आहे? जे श्रेयस्कर असेल तेच निश्चित करून मला तुझं निश्चित मत सांग. मग पार्थो श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंत करणे विचार होय. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, तुमचे हे बोलणे असे कसे काय आहे? एक गोष्ट तुम्ही निश्चयानं सांगतच नाही. तुम्ही जर ती गोष्ट निश्चयाने सांगितली तर आमच्या मनाला त्याविषयीचा विचार करता आला असता. माझा सकळ कर्माचा संन्यास तुम्हीच नृपेला होता बहुवसो, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखित सापुडती. मगाशीच तुम्ही सर्व कर्मांचा संन्यास करावा असं सांगितलं आणि आता कर्मयोगाचा पुरस्कार करता, हे कसे काय बरे? ऐसे व्यर्थ हे बोलता आम्हा नियंत्यांच्या चित्ता, आपुले चाडे श्री अनंता उमजून हे. तुमच्या अशा द्विधा बोलण्यामुळं आम्हा अज्ञानाच्या बुद्धीला योग्य पद्धतीनं उमज पडत नाही. आम्हाला हे नीट समजत नाही. हा एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. तेव्हा जर एका तत्व सिद्धांताचा उपदेश करायचा असेल तर त्याविषयीचे आपले त्याला निश्चित करून भाषण कर. तू असा डळमळीत का बोलतोयस हे मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे असं नाही. तरी याची लागी तुमते म्या रावळाशी विनविले होते, जे हा परमार्थ धोने ते न बोलावा. म्हणून तुम्हा सद्गुरूंना मी सुरुवातीलाच विनंती केली होती की परमार्थाचा उपदेश गूढपणानं करू नका. परी मागील असो देवा, आता प्रसती उकलू देखावा, सांगे दोह माझी बरवा मार्गू कवन. आता मागचे जाऊ द्या, आता निश्चितपणाने उलगडा करून सांगा की कर्मसन्यास योग्य आहे की कर्मयोग योग्य आहे. त्या दोघांपैकी सर्वात चांगला मार्ग कोणता? जो परिणामीचा निर्वाळा, अचिंबितुये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावी याची. जो शेवटपर्यंत टिकल आणि जो चांगलं फळ देईल, तसेच जो आचरणालाही अधिक स्पष्ट आणि सोपा आहे, तो मार्ग मला सांग. जैसे निद्रेचे सुख मोडे आणि मार्गू तरी बहुसाळ सांडे, तैसे सोहकासना सांगडे सोपे होयो. एखाद्या पालखीत बसून जर आपण निघालो तर त्यानं प्रवासही चांगला होतो आणि वाटेला लागलेली झोप सुद्धा मोडत नाही. हे जसं सुखाचं साधन आहे तसं मला सुखाचा आणि सोपा मार्ग सांग. येणे अर्जुनाचे नी बोले, देव मनी रिझले, मग होईल एके म्हणितले संतोषोनिया. अर्जुनाचं हे बोलणे ऐकल्यानंतर श्रीकृष्णाला थोडीशी मौज वाटली आणि अर्जुनाला देव म्हणतात, तू म्हणतोस तसेच हे साधन आहे, अगदी सोपा आणि सुखाचं आहे. देखा कामधेनू ऐशी माये, सदैवा जया होय, तो चंद्रोही परिला हे खेळावया. एखाद्या सुदैवी मुलाची आई प्रत्यक्ष कामधेनूच असावी. त्याला जे खेळायला पाहिजे असेल ते सर्व काही आणून देईल, अगदी चंद्र सुद्धा त्याला हातामध्ये आणून देईल. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देजेचिना. पूर्वी ज्या वेळेला उपमन्यूला श्री शंकर प्रसन्न झाले तेव्हा त्या उपमन्यूची दूध भाताची हौस पूर्ण करण्यासाठी शंकराने
प्रत्यक्ष क्षीर समुद्रच निर्माण करून दिला. तैसा उदार्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू झालिया सुभटा, का सर्व सुखाचा वसोटा तोची नोहावा. त्याप्रमाणे औदार्य गुणाचे जणू माहेरच असे श्रीकृष्ण त्या वीरश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाला प्रसन्न झाले, तर त्याच्या ठिकाणी सर्व सुखांनी आश्रय का न बरे करावा. हेथ चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता आईसा, आता पुलिया सवेसा मागावा की. यात नवल ते काय. श्री लक्ष्मीपती कृष्णासारखा जर मालक लाभला असेल, धनी लाभला असेल, तर त्याला आपल्या इच्छेप्रमाणे का बरे मागू नये. म्हणून अर्जुने म्हणितले ते हासोनी रे दिदले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. अर्जुनानं ज्या ज्ञानाची इच्छा केली ते ज्ञान श्रीकृष्णाने त्याला मोठ्या आनंदाने दिले. आता यानंतर श्रीकृष्ण काय म्हणताय ते ऐका. श्री भगवानुवाचु संन्यासा कर्मयोगस्यु निःश्रेयस्करा उभौ, तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशेषते. श्री भगवान म्हणतात, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मोक्षदायकच आहेत, परंतु त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची मात्तपरी अधिक आहे. तो म्हणे गा कुंती सुता, हे संन्यास योगो विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्ही होती. श्री भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मयोग यांचा जर विचार केला तर दोन्हीही मोक्ष प्राप्तीची साधनं आहेत. तरी जनाने ना सकळा, हा कर्मयोगू कीर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी सुद्धा स्त्री बाळासाठी आणि नेमक्या सर्व प्रकारच्या जीवासाठी कर्मयोगच अधिक स्पष्ट आणि सोपा आहे. ज्याप्रमाणे लहान मुलं आणि स्त्रियांसाठी नदी ओलांडून जाण्यासाठी एखादी नाव उपयोगी पडते, त्याचप्रमाणे विचार करून पाहिले असता कर्मयोगच सर्वांना चांगल्या प्रकारे सुलभ आणि सोपा आहे. तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाची देखीजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. दोन्हींचा विचार केला असता हा सर्वात सोपा आणि सहज आहे. या मार्गाने गेलं तर यानं सुद्धा संन्यास फळ मिळतं. म्हणजे संन्यास मार्गाने गेल्यानंतर जे फळ मिळतं तेच अनायासे, म्हणजे कुठलाही सायास न करता कर्म मार्गाने सुद्धा तेच फळ आपल्याला मिळू शकतं. आता याची लागी सांगेन तुझ संन्यास याचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जाणशी तू. आता मी तुला या दोन्हीतला फरक आणि साम्य व्यवस्थित कळावं म्हणून संन्यासांची लक्षणं सांगतो. त्यावरून कर्मसन्यास आणि कर्मयोग यामध्ये अभेद आहे हे तुझ्या सहजपणे लक्षात येईल. नियास नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाभाऊ सुखम बंधात प्रमुच्यते. अरे अर्जुना, जो मनुष्य कुणाचाही आणि कशाचाही द्वेष करीत नाही, कशाची इच्छा धरीत नाही, तो कर्मयोगी नित्य संन्यासीच असतो. कारण तो राग द्वेषादी द्वंद्वातीत होऊन गेलेला असतो, आणि जो द्वंद्वातीत होतो तो सर्व प्रकारच्या कर्मबंधातून सहजपणे मुक्त होतो. तरी गेली याची सेन करी, न पवता चाडण धरी, जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा. जो त्याच्याजवळून गेलेल्या गोष्टीची आठवण करून कष्टी होत नाही, किंवा एखादी वस्तू प्राप्त झाली नाही तर तिची हाव धरीत नाही, ज्याचे अंतकरण मेरू पर्वतासारखे ठाम आणि निश्चळ झालेले असते. आणि मी माझी ऐशी आठवण विसरली जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. आणखीन बघ, मी आणि माझे ही भावनाच ज्याच्या अंतकरणामध्ये तीळमात्र सुद्धा नसते, तो पुरुष नित्य संन्यासी आहे असे समजावे. जो म्हणे ऐसा झाला संगी तोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. अशा अवस्थेला जो पोहोचलेला असतो त्याला
कर्मसंगाची कधीच बाधा होत नाही. तो अखंड सुखाने सुखावलेला असतो. तो नेहमीच आनंदित असतो. आता ग्रहाधिक आगवे ते काही नलगी ते जावे, जे घेते झाले स्वभावे निसंग म्हणून. आणि अशा नित्य संन्यासाला त्याच्या घरादाराचा आणि सर्व प्रकारच्या पसाऱ्याचा त्याग करावा लागत नाही. कारण तो पुरुष संघहीन होतो. या पसाऱ्याशी आपला काही एक संबंध नाही हे त्याला पूर्णपणे ठाऊक असते. देखी अग्नी विझोनी जाई, मग जे राखोंडी केवळू होय, तै ते कापुसे घेऊसुये जिया परी. अरे हे बघ, ज्याप्रमाणे विस्तव विझून गेल्यानंतर नुसती मागे राख राहते आणि त्या राखेमध्ये कापूस जरी पडला तरी त्याला काही होत नाही. तैसा सुतेने उपाधी ना कळजी तो कर्मबंदी, जयाची बुद्धी संकल्पू नाही. त्याचप्रमाणे तो कोणत्याही उपाधीमध्ये असला तरी तो कुठल्याही प्रकारच्या कर्मबंधामध्ये सापडत नाही. कारण त्याच्या बुद्धीमध्ये संकल्प आणि विकल्प हा शिल्लकच राहिलेला नसतो. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यासू घडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. जेव्हा मनामधून सर्व प्रकारच्या कल्पना निघून जातात तेव्हाच संन्यास घडतो. या कारणास्तव कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही अगदी बरोबरीने जाणारे आहेत. सांख्ययोगो पृथग्वालः प्रवदन्ति पंडिताः, एकम्यापि स्थितः सम्यगुभवोर्विदिन्दते फलम्. कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असे फक्त मूर्ख लोकच म्हणतात. ज्ञानी असे कधीच म्हणत नाहीत. या दोघांपैकी कोणत्याही एका मार्गाचे यथायोग्य जर आचरण केले तर दोघांचेही उत्तम फळ जे मोक्ष आहे तेच मिळते. हे रवी तरी पार्था, जे मूर्ख होते सर्वथा, ते सांख्य योग संस्था जाणते केवी. म्हणून हे अर्जुना, जे केवळ मूर्खच आहेत अशा लोकांना ही सांख्य योग संस्था समजणार नाही किंवा समजलेली नसते. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती ते भिन्न, एरवी दीपाप्रती कायानान प्रकाशू वाहती. जे आपल्या स्वाभाविक अज्ञानामुळे या दोघांमध्ये फरक करतात, परंतु वास्तविक पाहता अनेक प्रकारच्या दिव्यांच्या प्रकाशात कधीच वेगवेगळापणा असत नाही. कारण सर्वांमधून प्रकाशच बाहेर येत असतो. पै सम्यक येणे अनुभवे, जेही देखिले तत्व आघवे, ते दोही तेही ऐक्य भावी मानिते गा. मात्र ज्यांनी स्वानुभव घेतलेला असतो त्यांनी आत्मरूपाचे तत्व अचूकपणे ओळखलेले असते. ते संन्यास आणि योग याच्यामध्ये किंवा संन्यास आणि कर्मयोग याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक करीत नाहीत किंवा भेद मानित नाहीत. यत् सांख्ये प्राप्यते सालम तदौगैरपि गम्यते, एकम सांख्यम च योगम च य पश्यति स पश्यति. जी अवस्था किंवा जे स्थान सांख्यांना म्हणजे संन्याशांना मिळते तेच कर्मयोग्यांनाही मिळते. म्हणून सांख्य मार्ग आणि कर्मयोगाचा मार्ग फलदृष्ट्या जर पाहिलं दोन्ही एकच आहेत असे जो जाणतो त्यानेच हे खरे तत्व ओळखले आहे म्हणायचे. आणि सांख्यिजे पाविजे, तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोही ते सहजे या परी. अरे सांख्य तत्वाच्या साधनाने जे मिळणार तेच कर्मयोगाच्या साधनानेही मिळतं. तेव्हा ते दोन्ही एकरूपच आहेत हे समज. देखे आकाश आणि अवकाश, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. अरे ज्याप्रमाणे आकाश आणि अवकाश, अवकाश म्हणजे छोटीशी पोकळी, यात जसा निराळेपणा काढता येत नाही, निराळेपणा दिसत नाही, तसेच कर्मयोग आणि संन्यास यांच्यामध्ये ऐक्य आहे असं ओळखावं. तयाशीची जगी पाहले, आपण पेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदे विन. जो मनुष्य संन्यास योग आणि कर्मयोग यांचा अभेदपणाने ओळख करून घेतो त्यालाच खरा प्रकाश लावला, त्यालाच आत्मस्वरूपाचे दर्शन झाले.
असे आपल्याला म्हणता येईल. संन्यासस्तु महाभाऊ दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरिनाधी गच्छति. अर्जुना, कर्मयोगाच्या साह्याशिवाय संन्यास साध्य होणे फार अवघड आहे, दुर्घट आहे, जवळजवळ अशक्य आहे. पण कर्मयोगांनी युक्त माणसाला किंवा त्या मुनीला ब्रह्मप्राप्ती अगदी थोड्याशाच काळामध्ये मिळू शकते. अल्प कालावधीमध्ये तो मोक्षापर्यंत पोहोचू शकतो. जो युक्ती पंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे. अर्जुना, जो कर्मयोगाच्या पायवाटेने मोक्षाचा पर्वत चढायला जातो तो आत्मानंदाच्या माथ्यावर किंवा शिखरावर लवकर जाऊन पोहोचतो. येरा योगसिती जया सांडे तो वायाची गाहव्याशी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची. परंतु जर एखाद्याला कुणाला योग साधन लाभलेले नाही, घडलेले नसेल, तर तो निष्फळ आटापिटा करीत राहतो. त्याला खऱ्या संन्यासाची कधीच प्राप्ती होत नाही. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ज्याने आपलं मन आणि इंद्रिय जिंकली, ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले आहे, सर्व भूतांचा आत्मा हाच जो स्वतःचा आत्मा मानतो, असा कर्मयोगी पुरुष सर्व प्रकारची कर्मी करीत असताना सुद्धा त्या कर्मामध्ये तो लिप्त होत नाही. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. ज्याने आपलं मन माया आणि मोहाधिकापासून बाहेर काढून घेतलेला आहे आणि गुरुपदेशाने ज्यांना आपल्या सर्व तनुमनाचा मळ सर्व प्रकारे धुवून टाकलेला आहे, त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मुरवून ठेवलेले आहे. जैसे समुद्री नवन न पडे तव वेगळी अल्प आवडे मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. अरे, ज्याप्रमाणे मीठ समुद्रात पडत नाही तोपर्यंत ते वेगळं असतं, भिन्न असतं, छोटं दिसतं, मोठं दिसतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं दिसतं. मात्र ते एकदा समुद्रात पडल्यानंतर पाण्याबरोबर एकजीव होऊन जातं, समुद्रा एवढेच ते अफाट होऊन जातं. तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य झाले तेने एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय. त्याचप्रमाणे ज्यानं आपलं मन संकल्प विकारातून बाहेर काढून टाकलेलं आहे आणि ते चैतन्याशी समरस होऊन गेलेला आहे, एकजीव होऊन गेलेला आहे, असा पुरुष देश काल अशा कुठल्याही मर्यादेत असू शकत नाही. तो एकदेशीय म्हणजे विशिष्ट ठिकाणी जरी भासत असला तरी तो आत्मस्वरूपाने त्रिभुवनाला सुद्धा व्यापून टाकतो. आता करता कर्म करावे हे कुंडली तया स्वभावे आणि करी जरी यागवे तरी करता तू. अशा पुरुषाच्या ठिकाणी मी करता आहे किंवा मी हे अमुक एक कर्म करावं ही त्याची आशा, हा त्याचा भाव नाहीसा झालेला असतो, तो त्याचा स्वभाव नाहीसा होऊन गेला असतो. आणि जरी एखादं स्वभाव धर्माप्रमाणे एखादं काम, एखादं कर्म त्याच्या हातून जरी घडलं तरी तो निसंशयपणे अकर्ता असतो, त्या कर्मामध्ये तो लिंपत नाही. जे पार्था तया देही मी ऐसा ठेवू नाही तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. कर्तेपणाचा भाव तेव्हाच येतो की ज्या वेळेला मी करतोय असा मनामध्ये भाव असतो. पण ज्याचा मीच निघून गेलेला आहे, मी हा जो अहंकार आहे याची आठवणच तो विसरून गेलेला असतो, त्याच्या ठिकाणी कर्तृत्व पण कशा प्रकारचं उरणार, ते उरूच शकत नाही. अहंकार असेल तिथंच कर्तेपण असतं, पण अहंकार जिरल्यानंतर, अहंकार मोरून गेल्यानंतर, अहंकाराचा समग्र लय झाल्यानंतर त्याचे कर्तेपणाही नाहीसा होतो. आणि अशा व्यक्तीकडून घडलेलं कोणतंही कर्म हे त्या माणसाला बाधू शकत नाही. नैव कचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववेद पश्यन् शृण्वन् स्पश्यन् जिघ्रन् शृण्वन् स्वस्वन् पश्यस्वन् प्रलपन् विसृजन् गृह्णन्नोन्मेषु अन्वेमिषन्नपि
पाहताना, ऐकताना किंवा स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, चालताना, बोलताना, अगदी श्वासोच्छ्वास करताना सुद्धा, त्याचप्रमाणे त्याग करताना, ग्रहण करताना, डोळ्याच्या पापण्या उघडताना किंवा मिटताना देखील इंद्रिय आपापल्या विषयांच्या ठायी आपोआपच प्रवृत्त आहेत असे जाणून मी काहीच करीत नाही असे तो समजतो. हा त्याचा त्या कार्याच्या ठिकाणी भाव असतो. हैसे तनु त्यागे विन अमूर्ताचे गुण दिसते संपूर्ण योगयुक्ता. आणि अशा रीतीने देहाचा त्याग केल्याशिवाय निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणे अशा कर्मयोगाच्या अंगी दिसून येतात. एरवी आणि कांचे परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततो दिसे. एरवी पाहता इतर सर्वसामान्य माणसाप्रमाणेच तोही शरीर धारण करून सर्व प्रकारची कर्मे करताना दिसून येतो. तोही नेत्री पाही श्रवणी ऐकतू आहे परी तेथीचा सर्वता नोहे नवल देखी. इतर माणसाप्रमाणे त्याची सर्व इंद्रिय आपापली कामं करत असतात. त्याचे डोळे पाहतात, त्याला कानाने ऐकू येत असतं. परंतु आश्चर्य हे आहे की या कुठल्याच प्रकारच्या कर्मामध्ये तो गुरफटून जात नाही. स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाई आथे. त्याला स्पर्श ज्ञान असतं, वासाचे भानही असतं आणि प्रसंगाला आवश्यक असेल त्याप्रमाणे तो आपले बोलणेही करीत असतो. आहाराते स्वीकारी तेजावे ते परिहरी निद्रेचे अवसरी निधीजे सुखे. तो अन्न व्यवहार करतो, खातो पितो, शिवाय त्याला नको असलेल्या निषिद्ध असलेल्या वस्तूंना टाळतो आणि झोपेची वेळ झाली म्हणजे सुखाने झोप घेतो. हा पुल्याने इच्छावसे तो हिगा चालतो दिसे वय सकळ कर्मायचे राहते किर. तो आपल्या आवडीप्रमाणे सर्व काही चलनवलन करतो. अशा प्रकारे तो सर्व प्रकारचे कर्म खरोखरच आचरणात आणत असतो. हे सांगू काही एक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषो निमिष आदी करुणी. याचप्रमाणे अर्जुना, अरे श्वासोच्छ्वास आणि पापण्यांची उघडझाप इत्यादी सर्व काही क्रिया तो करतो. पार्थात याचे ठाई हे आघवेची आठी पाही परी तो करता नव्हे काही प्रतिती बळी. पण हे अर्जुना, हे सर्व त्याच्या ठिकाणी असलं तरी तो कसल्याही प्रकारचा करता नाही हे निश्चितपणानं समज. तो अकर्ताच राहतो. जय भ्रांती शेजी सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेला म्हणून या. अरे जोपर्यंत तो मायेच्या या शेजेवर झोपलेला असतो तोपर्यंत स्वप्नीच्या खोट्या सुखाने झपाटलेला होता. पण आता ज्ञानसूर्याचा उदय झाल्यानंतर तो जागा होऊन शुद्धीवर आलेला असतो. त्यामुळे या मायेच्या कुठल्याही पसाऱ्यामध्ये तो आतून कधीही उरफटत नाही. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम तेक्ता करोति लिप्येतेन स पापेन पद्मपत्रमिवांभसः. जो कर्मयोगी सर्व प्रकारची फलासक्ती सोडून सर्व कर्मे ब्रह्माच्या म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो, तो पाण्यामध्ये जसं कमलपत्र असतं त्या कमलपत्राप्रमाणे सर्वापासून अलिप्त राहतो. कारण ते कमलपत्र पाण्यात असून सुद्धा पाण्यापासून अलिप्त असतं, तसा हा मनुष्य सर्व कर्मात असूनही सर्व कर्मापासून अलिप्त असतो. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय व्रती आपुलाली अर्थी वर्तत आहाती. अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर जोपर्यंत देहाची संगती आहे तोपर्यंत त्या देहाला अनुषंगून इंद्रिये आपापल्या विषयात वावर करीत असतात, म्हणजे आपापली कर्मे करीत राहतात. दीपाचेनी प्रकाशे ग्रहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. अरे ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशात घरामध्ये सर्व प्रकारची कामं चालतात त्याप्रमाणेच कर्मयोगाच्या संबंधात देहातले व्यापार चाललेले असतात. तो कर्मे तरी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. तो सर्व प्रकारची कर्मे आचरण करतो, परंतु पाण्यामध्ये असूनही जसे कमळाचे पान पाण्याने भिजत नाही
तसेच कर्म करीत असतानाही त्याचा लेप या कर्मयोग्यास लागत नाही. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. कर्मयोगी हा शरीराने, मनाने, बुद्धीने आणि केवळ इंद्रियानी आसक्ती सोडून आत्मशुद्धी करता कर्म करीत राहतो. देखे बुद्धीची भाषा नेनिजे मनाचा अंकुरून उदयजे ऐसा व्यापार तो बोलिजे शारीरुगा. ज्या कर्मामध्ये बुद्धीची गोष्टही काढायला नको आणि मनाचे फाटेही फुटत नाहीत ते कर्म शारीर कर्म आहे असे म्हणावे. हेची मराठी परियेसी तरी बाळकाची चेष्टा जैसी योगी कर्मे करीती तैशी केवळातनु. अरे हीच गोष्ट अगदी सोप्या शब्दात सांगतो. ज्याप्रमाणे लहान मुलं निर्हेतुकपणे आपलं चलनवलन करतात त्याचप्रमाणे हे योगीजन सुद्धा कोणत्याही प्रकारची वासना न धरता केवळ शरीराने आपले कर्म आचरण करत असतात. म्हणजे त्या कर्मामध्ये त्यांच्या मनातील स्वार्थाचा कसल्याही प्रकारचा सहभाग नसतो. मग पाच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथे मनचे राहते एकले स्वप्नी जेवे. हे पंचमहाभूतांनी बनलेलं जे जड शरीर आहे ते जेव्हा निद्रेमध्ये जाते तेव्हा स्वप्नातल्या प्रमाणे मन एकांतीच वावर करीत असते. त्यावेळेला झोपेमध्ये जे स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये फक्त एकट्या मनाचाच वावर असतो. नवल ऐकी धनुधरा कैसा वासनेचा संसारा देहा होऊन देव जगरा परी सुख दुःखे भोगी. अरे ही तर मोठ्या नवलाची गोष्ट आहे. या वासनेचा असं कसब आहे की ती फार मोठा पसारा घालते. या देहाला मुळीच सुगावा लागू देत नाही आणि या पसाऱ्यामध्ये ती त्याला सुखदुःखाच्या भोगामध्ये गुंतवून ठेवते. इंद्रियाच्या गावी नेनिजे ऐसा व्यापार जो निपजे तो केवळ उगा म्हणजे माणसाचा. ज्या गोष्टी इंद्रियाला माहित न होता करतात अशा व्यापाराला मानस व्यापार असे म्हणावे. योगी तोही करीती परी कर्मे तीन बंधिजती जे सांडिले आहे संगती अहंभावाची. योगीजन जी कर्मे आचरतात त्या ठिकाणी अहंभावाचा स्पर्शही त्यांना झालेला नसल्यामुळे ही कर्मे त्यांना बंधक होत नाहीत. आता झाली या भ्रमहत जैसे पिशाचाचे चित्त मग इंद्रियांचे चेष्टित विकळो दिसे. पिशाचाच्या चित्ताप्रमाणे जेव्हा एखादा मनुष्य भ्रमिष्ठ होतो तेव्हा त्याच्या इंद्रियांच्या क्रिया विक्षिप्तपणाच्या दिसू लागतात. स्वरूप तरी देखे आळविले ऐके शब्दू बोले मुखे परिज्ञान नाही. त्याला सभोवतालच्या सर्व प्रकारच्या वस्तू किंवा माणसांच्या आकृती दिसतात. हाक मारली तर ऐकू येतं. तो तोंडाने बोलू शकतो परंतु त्याला काही कळतंय असं आपल्याला दिसून येत नाही. हे असो काजे विनो जे जे काही करण हे केवळ कर्म जाण इंद्रियांचे. आता मी तुला थोडक्यात सांगतो. कोणतेही कारण नसताना जे कर्म घडून येते त्याला इंद्रिय कर्म असे म्हणावे. मग सर्वत्र जे जाणते हे बुद्धीचे कर्म निरुते ओळख अर्जुना ते म्हणे हरे. जे कर्म समजून उमजून जाणून बुजून जाणतेपणाने ज्ञातेपणाने केले जाते ते खरे बुद्धीचे कर्म आहे असे श्रीकृष्ण अर्जुना समजावून सांगत आहेत. हे बुद्धी दुरे करुणी कर्म करीते चित्त देऊने परी ते नैष्कर्म्यापासून मुक्त दिसते. ज्ञानी लोक बुद्धी पुरस्सर मन देऊन कर्म करतात. एकाग्रतेने कर्म करतात. मन देऊन कर्म करणे म्हणजे इथं या ठिकाणी एकाग्रतेने कर्म करणं असा अभिप्राय आहे. मन देऊन कर्म करीत असतात पण आपल्या निष्कर्म वृत्तीमुळे ते मुक्तच राहतात. जे बुद्धीचे ठाऊनी देही तया अहंकाराची शेची नाही मनोनी कर्म करिता पाही चोखाळले. कारण त्यांच्या बुद्धीपासून देहापर्यंत कोणत्याही ठिकाणी अहंकार नसतो. अहंभावाची आठवण सुद्धा नसते आणि त्यामुळं
ते जे जे काही कर्म करीत राहतात ते कर्म करीत असतानाच ते शुद्ध होत जातात. आगा करते नवीन कर्म तेची ते नैष्कर्म हे जाणती सुवर्म गुरुगम्य जे. अर्जुना, खरे तर कर्तेपणाचा भाव ज्या ठिकाणी नसेल, मी करतोय हा अहंकार ज्या ठिकाणी नसेल, म्हणजे ज्या कर्मामध्ये नसेल, ते कर्म हे निष्कर्म असते. हे सद्गुरूपासून प्राप्त होणारे रहस्य गुप्त ज्ञान त्यास झालेले असते. आता शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राचे जे बोलणे बोला परोते बोलवले. अशी स्थिती झाली म्हणजे शांतीची नदी तुडुंब भरून वाहत असते, त्या नदीला उधाण येते. अर्जुना, खरे तर हे तोंडाने हे तत्व किंवा या तत्वाचं विवेचन व्यवस्थित सांगता येणार नाही, तरी सुद्धा मी तुला या ठिकाणी सांगितलेले आहे. याला बोला परोते बोलवले असं म्हटलेलं आहे. कुंडलिकावरदे हरिविठू श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. हेथ इंद्रियांचा पांगू जया पिटला हे चांगू तयाशीची याथी लागू परिसावया. ज्याच्या इंद्रियांचा पांग फिटलेला आहे आणि इंद्रियांची आसक्ती साफ नाहीशी झाली नाही, तोच या ज्ञानाचा खरा अधिकारी होतो. हा सोवती प्रसंगू न संदीपा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या. पण याविषयी मी अधिक विस्तार करून सांगायचे म्हटले तर हा पाल्लाळिक होऊन जाईल आणि जे आपले मूळचे जे कथासूत्र आहे, मूळचा जो गीतेचा श्लोक आहे त्याच्यापासून दूर कुठेतरी जातोय असं होऊन जाईल. म्हणून मूळ कथेकडे येतो. जे मना कळता कुवाडे घा घोषिता बुद्धी नातुडे हे दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ. अरे, ज्या तत्वाचे आकलन करताना मनाला कोडं पडतं आणि ज्याचा शोध घेताना बुद्धीला यश येत नाही, ते सुदैवानं तुला शब्दांनी सांगितलेलं आहे. जे शब्दातीत स्वभावे ते बोलची जरी फावे तरी अनेके काय करावे कथा सांगी. अरे, जे तत्व बोलण्याच्या पलीकडे आहे तेच जर तुला वाणीने वर्णन करून सांगायचं जर झालं तर त्यासाठी फार मोठं कसब लागतं आणि ते कसब साधले तर मग आणखी काय करायचे राहिले. तेव्हा आता हे पुरे करतो आणि मूळ कथाच पुढे चालवतो. हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. श्रोत्यांची ही श्रवणाविषयीची हौस पाहून श्री ज्ञानदेव म्हणतात की श्रोते हो, आता श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद सावधपणाने ऐका. मग श्रीकृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरुते चित्त देई. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले
अरे आता मी सिद्धीच पोचलेल्या योगी पुरुषाचे संपूर्ण लक्षण स्पष्ट करून सांगतो, ते तू नीटपणे ऐकून घे. युक्ता कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकम् अयुक्ता कामकारिणो फले सक्तो निबध्यते. कर्मयोगी पुरुष कर्मफल भगवंताला अर्पण करून भगवत प्राप्ती रूप परम शांती प्राप्त करून घेतो, आणि योगरहित पुरुष कामनेच्या योगाने फळाच्या ठायी आसक्त झाल्यामुळे पाप पुण्यामध्ये आणि कर्मबंधामध्ये बद्ध होऊन जातो. तरी आत्मयोगी आखिला जो कर्मफळाशी विटला, तो घर रिघोनीवरिला शांती जगी. ज्याने आत्मयोग संपादन केलेला आहे आणि कर्मफळाची निशंकपणे आशा सोडलेली आहे, त्याला या जगामध्ये शांती स्वतःहून माळ घालते. ये रू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची या गाठी कळासला कुंठी फळभोगाच्या. अर्जुना, जे काही योगहीन असतात ते कर्माच्या दोरीने आणि वासनेच्या गाठीने फळभोगाच्या कुंठ्याला अगदी घट्ट बांधले जातात. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्नो कारयन्. जितेंद्रिय असा मनुष्य सर्व कर्माचा आपल्या मनातून त्याग करून कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होता, या देहाला जी नवद्वार आहेत, या नवद्वाररूपी आपल्या नगरामध्ये आत्मानंदामध्ये मग्न होऊन राहतो. जैसा फळाची हावी तैसे कर्म करी आघवे मग्न गिजेची येणे भावे उपेक्षुजू. जसे इतर अनेक लोक मनामध्ये कर्मफळाची आशा ठेवून कर्म करीत राहतात, ते लोक ज्या प्रकारचं कर्म करतात तसा योगी सुद्धा कर्म करीतच राहतो. पण आपण ते कर्म केलेच नाही, कर्माविषयी तो उदास राहतो. कर्मफळाच्या आशेविषयी त्याच्या मनामध्ये लवलेशही नसतो. म्हणून बाह्यांगानं जरी कर्म सारखीच दिसत असली तरी अंतरंगानं सर्वसामान्य जनता आणि कर्मयोगी यांच्या कर्मामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आपल्याला आढळून येतो. तो जयाकडे वासू पाहे देवती सुखाची सृष्टी होय, तो म्हणे तेथर आहे महाबोधो. मग तो ज्या ज्या दिशेला पाहतो त्या दिशे सुखाचाच वर्षा होतो. तो जेथे राहतो तेथे आत्मबोधाचा रहिवास असतो. नवद्वारे देही तो असतुची परी नाही, करी तुची न करी काही फल त्यागी. तो या नव दरवाजे असलेल्या शरीरामध्ये राहून देहभाव रहित असतो आणि फळाच्या सोडल्यामुळे कर्म करून सुद्धा अकर्ता असतो. करते पण त्याच्याकडे येत नाही. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. लोकांची कर्तृत्व शक्ती, त्यांनी करायची कर्मे आणि कर्माशी होणारी फळाची जोड, या गोष्टी परमात्मा स्वतः कधीच करीत नाही. तर स्वभाव म्हणजे प्रकृतीचा हा सगळा खेळ चाललेला आहे, त्याप्रमाणे हे सर्व घडून येतं. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. आणि हा जगाचा नियंता सर्वेश्वर ईश्वर खरे तर तो निर्व्यापार आहे, तो काहीच करीत नाही. परंतु त्याच्याच मायोपाधीनं हा त्रिभुवनाचा सर्व व्यापार विस्तारलेला आहे. म्हणजे सर्व करूनही तो अकर्ता आहे. आणि करता ऐसे मनिपे तरी कवने कर्मी न शिंपे, जे हातू पाहून लिंपे उदास वृत्तीचा. जर त्याला आपण करता म्हटलं तर त्याला कर्माचा संपर्क सुद्धा होत नाही, पण त्याची नेहमीच तटस्थ वृत्ती असते. तो या सर्वांमध्ये उदासीनपणा असतो. योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूतांचे दळवारे उभारी भले. तो ज्या सुखानंदाच्या योगनिद्रेमध्ये पहुडलेला असतो ती त्याची योगनिद्रा कधीच चाळवत नाही. त्याचा अकर्तेपणा कधीच डळमळीत होत नाही. तरी पण तोच या पंचमहाभूतांचा डौलदार व्यूह तयार करतो. जगाच्या जीवी आहे परी कवनाचा काही नोहे, जगची हे होय जाये तो शुद्धी नेने. खर तर या संपूर्ण जगाचा, या संपूर्ण विश्वाचा जीव असा तो आहे, पण तो
सर्वात असूनही तो कशातच नसतो. हे जग होते जाते, या जगामध्ये गोष्टी घडतात, निर्माण होतात, नाश पावतात, पण त्याची वार्ता त्याच्या गावी नसते. तो सर्वांपासून पूर्णपणे असा तटस्थ आणि स्थिर असतो. नादत्ते काशिचित्पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. सर्वव्यापी असणारा हा जीवात्मा पाप आणि पुण्य स्वतःकडे मुळीच कधी घेत नाही. अज्ञानाने ज्ञान आच्छादित झाल्यामुळे सर्व जीव मोह पावत असतात. पाप पुण्ये अशेषी पाशिची असतो न देखे आणि साक्षी होऊ न टके रे गोठे कायसी. अखिल पाप पुण्य त्याच्या अगदी जवळ असली तरी सुद्धा त्यांच्याकडे तो डुंकूनही पाहत नाही. तो या पाप पुण्याकडे तटस्थपणे पाहणारा साक्षीदार सुद्धा असत नाही. मग दुसरी गोष्ट कशाला सांगू. वै मूर्तीचे मेळे तो मूर्तची होऊनी खेळे परी अमूर्तपण न मळे दादुलयाचे. तो आपल्या मायेला अधीन करून वेगवेगळ्या प्रकारचे अवतार लीला करतो, परंतु त्या अचिंत्य असणाऱ्या अशा प्रभूचं अमूर्तपण, त्याचं निर्गुणपण कधीच नाश पावत नाही. तो सृजी पाळी संहारी ऐशी बोलते जे चराचरी ते अज्ञान गावधारी पांडुकुमरा. या जगामध्ये, या विश्वामध्ये, आपल्या समाजामध्ये त्याच्याविषयी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत की तो विश्व निर्माण करतो, तो या विश्वाचा संभाळ करतो आणि शेवटी संहार करतो. असे जे काही लोक म्हणतात ते हे अर्जुना केवळ अज्ञानी आहेत असे समज. ज्ञानेन तु तज्ज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशति तत्परम्. परंतु ज्यांचे हे असले अज्ञान आत्मज्ञानाने नाहीसे झाले, त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले ते ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे परमार्थ तत्व प्रकाशित करते. ते अज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीची मसैरे पिटे मग कर्तृत्व प्रकटे मज ईश्वराचे. अरे जेव्हा ते अज्ञान विशेषपणे नाहीसे होईल तेव्हाच भ्रांतीची काजळी निघून जाईल आणि मग मनुष्याला मी ईश्वर आहे, मी अकर्ता आहे असा स्वानुभव येत राहील. येत ईश्वर एक करता ऐशी मानली जरी चित्ता तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. श्री ज्ञानेश्वर या ठिकाणी एक युक्तिवाद करून सांगतात की आता ईश्वर हा एकटा अकर्ता आहे असे जर मनाला पटले आणि मीच ईश्वर आहे हे तत्व मग आपोआपच सिद्ध होऊन जातं, कारण ईश्वर एकच आहे आणि तो अकर्ता आहे. ऐशनी विवेके उदो चित्ती तयासी भेदू कैसा त्रिजगती देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. आणि अशा प्रकारच्या समजुतीचा चित्तामध्ये एकदा प्रकाश पडला तर या त्रिभुवनात भेदभाव कुठंच शिल्लक राहत नाही. या स्थितीत मनुष्य स्वानुभवाने सर्व जगाला मुक्त स्थितीमध्ये आपल्या आत्मस्वरूपामध्ये पाहत राहतो. त्याला सर्व जग मुक्त आहे असाच अनुभव येत राहतो. जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी ही एरही दिशा ती येची काळी काळी मानाही. ज्याप्रमाणे पूर्वेला सूर्य उगवल्यानंतर तिथे प्रकाशाची दिवाळी साजरी होते आणि दुसऱ्या दिशांची काळीमा जशी तशी उरते, असे कधी होत नाही. म्हणजे एकदा एका दिशेला जरी सूर्य उगवला तरी तो सर्व दिशा प्रकाशानं प्रकाशमान करून टाकतो. त्याप्रमाणे आत्मआनंदात तल्लीन झालेल्या या कर्मयोगाचं होऊन बसतं, त्याला सर्व विश्व आनंद रूप वाटत असतं. या विश्वामध्ये त्याची रोजचीच दिवाळी होऊन जाते. सद्बुद्ध्या सतात्मान तत्निष्ठा तत्परायणः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषः. ज्याचे मन आणि बुद्धी तद्रूप होऊन गेले, जे परमात्म स्वरूपी निरंतर स्थिर झालेले आहेत आणि जे केवळ ईश्वर परायण झालेले आहेत, त्यांचे पाप आत्मज्ञानाने निशेषपणे धुवून जाते आणि ते पुन्हा जन्मास येत नाहीत.
बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. अरे बुद्धीला स्थिरता येते आणि आत्मज्ञान झाले म्हणजे आपण ब्रह्मरूप आहोत हे पक्के मनामध्येच असते. ब्रह्मतत्वात स्थिरपणाने अचंचलपणाने राहून रात्रंदिवस तन्मयत्व निर्माण होतं. तन्मय ततमय म्हणजे त्याच्याशी एकजीव होऊन जाणं. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया गिवसित आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असे सर्वव्यापी ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये ओतप्रोत भरून राहिलेले आहे त्याला समदृष्टी आली असे म्हणावे. आता याहून अधिक काय सांगावे. एक आपण पाची जैसे ते देखते विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलो येथ. ते स्वतःप्रमाणेच सर्व विश्वाला सुद्धा आत्मस्वरूप समजतात. परी दैवी जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेको हा नोळखे भ्रांती ते जेवी. ज्याप्रमाणे दैवाला नुसता कौतुकासाठी सुद्धा दीनपणा दृष्टीस पडत नाही किंवा विवेकाला भ्रांतीची कधी ओळख सुद्धा असत नाही ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखी स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा. ज्याप्रमाणे सूर्याला अंधार कसला असतो त्या अंधाराचा थोडा नमुना तरी दाखवा. असा जर दाखवायला गेलं तरी सुद्धा त्याला अंधार पाहता येणार नाही. किंवा अमृताला अमुक हा मृत्यू पावला तमुक हा मृत्यू पावला अशा कथा किंवा अशा गोष्टी कधीच ऐकायला मिळू शकत नाहीत. हे असो संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा भूती भेदून येणती तैसा ज्ञानी येते. किंवा चंद्राला ज्याप्रमाणे संतापाचं स्मरण सुद्धा असत नाही तसाच त्या ज्ञानी पुरुषांना भूतमात्रामध्ये कोणताही भेदभाव आढळत नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणी गवी हस्तिनी शूनी चैव श्वापकेचो पंडित समदर्शना. ज्ञानी लोक विद्या आणि विनय यांनी संपन्न असलेला किंवा गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांच्या ठिकाणी ज्ञानी लोक समदृष्टीनेच पाहतात. मग हा मशकू हा गजू ही शोपचू हा दुजू बैल इतरू हा आत्मजू हे उरले की. मग हे चिलट आहे आणि हा हत्ती आहे, हा चांडाळ आणि हा ब्राह्मण, तो परका आणि तो माझा, हा भेदभाव त्या ठिकाणी उरतच नाही. त्याची सर्व समदृष्टी होऊन जाते. ना तरी हे धेनू हे स्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया. किंवा ही गाय आहे हे कुत्रे आहे, हा श्रेष्ठ आणि हा हलक्या दर्जाचा हा कनिष्ठ, अशा सर्वच कल्पना मावळून गेलेल्या असतात. कारण जो जागा झाला आहे त्याला स्वप्न दिसतच नाही. येत भेदू तरी की देखावा जरी अहंभाव उरला होवावा तो आधीची नाही आघवा आता विषमुकाई. जेव्हा अहंभाव अहंकार शिल्लक राहिलेला असतो तेव्हाच भेद दिसतात. पण ज्यांचा मुळात अहंभावच समूळ निघून गेलेला आहे त्याला या जगामध्ये कुठेही विषमता दिसून येत नाही. येव सर्जना सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषभी समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मानिते सः. ज्याच्या मनामध्ये स्वभाव स्थिर झालेला असतो त्यांनी या लोकांमध्येच पुनर्जन्म जिंकलेला असतो. कारण ब्रह्म हे निर्दोष आणि सर्वत्र सम आहे, म्हणून ते ब्रह्माच्या ठाई स्थिर होऊन जातात. आणि ते साम्य स्थितीला म्हणजेच ज्यांच्या मनाची स्थिती साम्य स्थिती झालेली आहे ते ब्रह्मस्थितीला प्राप्त होतात. मनोनी सर्वदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. जे सर्वत्र सदा सम असतात ते स्वतःच अद्वय म्हणजे एकच एकमेवा द्वितीय असं ब्रह्म होऊन गेलेले असतात. हेच समदृष्टीचं वर्म आहे असं जाण. जेही विषय संगुण सांडिता इंद्रियाती न दंडिता
परी भोगिली निसंगता कामने विन. अरे ज्याने विषयाचा संग सोडलेला नसतो किंवा ज्यांनी विषय त्यागलेले नाहीत, इंद्रियांना कसल्याही प्रकारचा दंड दिलेला नाही किंवा त्रास दिलेला नाही, असं असून सुद्धा फक्त मनातून कामना नाहीशी केल्यामुळे, त्यांच्या मनातून कामना वासना निघून गेल्यामुळे त्यांना निसंगता प्राप्त होते. जेही लोकांचनी आधारे लौकिकेची व्यापारी, परी सांडिले निदसुरे लौकिक हे. ज्याने सामान्य माणसाप्रमाणे सर्व व्यवहार केले, पण लौकिक वस्तूंचा अज्ञानानं जो मोह झालेला असतो तो सोडून दिला. जैसा जना माझी खेचरू, असं तुझे जनानो हे गोचरू, तैसा शरीर तो परिसंसारू नोळखेत याते. ज्याप्रमाणे माणसामध्येच एखादं गुप्त रूपानं काय वावरत असेल तर ते लोकांना डोळ्यांना दिसत नाही, तसा तो शरीरानं या जगामध्ये असतो, या लोकांमध्ये असतो, इतर काही लौकिक व्यवहार करीत असतो, परंतु हा संसार त्याला ओळखू शकत नाही. हे असो पाहुणाचे मेळे, जैसे जैची जळ लोळे, हे आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे. जसं वारं सुटल्यानंतर पाण्यावर तरंग निर्माण होतात आणि पाणीच पाण्यावर खेळते, पाणीच पाण्यावर लोळते, लोक मात्र त्याला लाटा असे वेगळेच नाव देतात. तैसे नामरूप तयाचे, एरवी ब्रह्मची तो साचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा. ज्याचं मन सर्वत्र साम्य स्थितीला पोहोचलं, तो नामरूपानं एक दिसत असला, या जगातलाच वाटत असला, तरी तो खरोखर ब्रह्मरूपच असतो, स्वरूपभूत ब्रह्मरूप असतो. ऐशनी समदृष्टी जो होय, तया पुरुषा लक्षण हे आहे, अर्जुना संक्षेपे सांगन पाहे अच्युत म्हणे. अशा प्रकाराने जो समदृष्टी झाला, म्हणजे सर्व ठिकाणी सारख्या भावानं पाहणारा झाला, जो भेदरहित झाला, विषमता रहित झाला, जो साम्य स्थितीला आला, त्या पुरुषाची आणखीन एक विशेष लक्षण आहे. हे अर्जुना, मी तुला आता ते थोडक्यात सांगतो, ते ऐक. न प्रहर्षति प्रियम प्राप्यो योद्गीत प्राप्य चा प्रियम, स्थिर बुद्धी समूढो ब्रह्मविदु ब्रह्मणी स्थितः. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यामध्ये ऐक्य भावाने नित्य स्थित अशा प्रकारचा असतो. तरी मृगजळाचे पुरी, जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरी पातली आजू. जसा मृगजळाच्या लोंढ्याने पर्वतराज वाहून जात नाही, लोटला जात नाही, त्याप्रमाणेच शुभाशुभाच्या प्राप्तीने, म्हणजे शुभ कर्म मिळालं किंवा अशुभ कर्म मिळालं किंवा शुभ फळ मिळालं किंवा अशुभ फळ मिळालं, कुठलंही फळ मिळालं तरी त्याच्या प्राप्तीने योगी कधीही विकार पावत नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पांडुसुता तोची ब्रह्म. आणि अशा प्रकारचा जो शुभाशुभ रहित होऊन गेलेला पुरुष असेल, तोच खरा खरा संपूर्ण समदृष्टी झालेला आहे असा समजावा, तोच प्रत्यक्ष ब्रह्म होय, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. बाह्यस्पर्शेश्वर सत्तात्मा विंदत्यात्मनीय सुखम, सब्रह्मयोग युक्तात्मा सुखमक्षयम अश्नुते. बाह्य सुखाविषयी ज्याची आसक्ती नाहीशी झाली आहे, असा पुरुष आत्मस्वरूपामध्ये जो आनंद अनुभवू लागतो, त्या ब्रह्मानंदाचा उपभोग तो ब्रह्मैक्ययुक्त होऊन निरंतर घेत राहतो. जो आपण पे सांडुनी काही, इंद्रिय ग्रामावरी येण्याची नाही, तो विषय न सेवे हे काही विचित्र येथो. जो आपल्या आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियांच्या स्वाधीन होत नाही, तो विषय सेवन करीत नाही, यात कसलं आश्चर्य आले. सहजी सो सुखाचनी अपारी, सुरवाडिली नी अंतरे, रचिला मनवनी बाहिरे पाऊल न घाली. स्वाभाविक आणि अमर्याद अशा आत्मानंदानं
त्याचं अंतकरण पूर्ण सुखावून गेलेलं असतं. त्या आनंदातून तो मुळीच बाहेर पडत नाही. सांगे कुमुद दळाचेनी ताटे, जो जेविला चंद्र किरणे चौकटे, तो चकोरो काय वाळवंटे चुंबितो असे. अरे जो चकोर पक्षी कुमुदिनीच्या पाखळीवर चंद्रकिरणांच्या कणातील अमृताचं सेवन करणारा चकोर काय वाळवंटातील वाळू विखरीत बसेल काय. तैसे आत्मसुख पाहिले, जयासी आपण पेची फावले, तया विषयो सहज सांडवले म्हणो काही. त्याचप्रमाणे ज्याला परिपूर्ण अशा आत्मसुखाचा लाभ झाला आणि ब्रह्मस्वरूप प्राप्त झालं, तो विषयातून आपोआपच निसटला, हे काही सांगायला हवं. हे ही संस्पर्शजा भोगा दुःख येऊ नये वते, आद्यंतवंत कौंतेयो न ते शूरमते बुधा. विषय आणि इंद्रिय यांच्या संयोगापासून निर्माण होणारे जे भोग आहेत ते भोग दुःखाला कारण असतात आणि त्यांना उत्पत्ती आणि नाश असल्यामुळे हे अर्जुना, ज्ञानी लोक त्यामध्ये रमत नाहीत. ये रवी तरी कौतुके, विचारुनी पाहे पानिके, या विषयांचे सुखे जगविजती कवन. अर्जुना, एरवी सहज कौतुकाने जरी विचार करून पाहिलं तर या सुखाच्या आमिषानं कोण फसतात बरे. जेही आपण पे नाही देखिले, तेची इंद्रियार्थी रंजले, जैसे रंकू काळू कैले तुषाते जेवी. ज्यांना आत्मस्वरूपाचे दर्शन घडलेले नाही ते त्या इंद्रिय विषयांना भुलून जातात आणि ज्याप्रमाणे भुकेने व्याकुळ झालेला माणूस कोंडाही खात बसतो त्याप्रमाणेच हे आहे असं समज. ना तरी मृगी त्रशा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडते ठाकून येते. जसे तहानेने कासावीस झालेली हरण खऱ्या पाण्याचं स्वरूप भ्रमामुळे विसरून जाऊन मृगजळाच्या पाठीमाग धाव घेतात, तैसे आपण पे नाही दिठे, जयाती स्वसुखाचे सदा कराटे, तयाशीचे विषय हे गोमटे आवडते. त्याचप्रमाणे ज्यानं हे खरोखरच आत्मस्वरूप पाहिलेलं नसतं, त्याची थोडीशी चव चाखलेली नसते, ज्यांच्या पदरामध्ये आत्मसुखाचा केवळ ठणठणाट असतो, त्यांनाच ही विषय सुखी मोठी गोड वाटतात आणि ती आवडीनं चगळू पाहतात. ये रवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखी नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. खरं पाहिलं तर या विषय उपभोगामध्ये सांगण्यासारखे मुळीच सुख नाही. जर या विषयामध्ये सुख आहे असे म्हणावे तर मग विजेच्या चमक्यामध्ये सुद्धा जगाचे व्यवहार चालले असते. त्याला सूर्याची काय आवश्यकता आहे. विजेची चमक जशी क्षणमात्र असते, ती क्षणमात्र प्रकाश देते आणि नाहीशी होते, तसंच या विषयातलं सुख आहे तेही क्षणभंगूर आहे. सांगे वात वर्ष आतपू धरे, ऐसे अभ्रछायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावे का. आपण वारा, पाऊस, ऊन यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी जर आकाशातील ढगांच्या छायेचाच उपयोग करावा तर मग 2 मजली, 3 मजली, 4 मजली अशी वाडे बांधण्याची काय गरज होती. म्हणजे ढगाच्या छायेखाली घर आहे म्हणून राहण्यात जसा वेडेपणा आहे, तसाच विषयापासून सुख मिळतं हाही वेडेपणा आहे. म्हणून विषय सुख जे बोलिजे, ते निनता गावाया जल्पिजे, जैसे मोहरका म्हणजे विषकंदाते. खरं पाहिलं तर विषय सुख हा शब्द प्रयोगच चुकीचा आहे, तो अर्थही नाही असं वाटतं. जसं एका प्रकारच्या विषारी कांद्याला महूर म्हणजे मधुर कांदा असं नाव द्यावं, त्याप्रमाणेच विषयाला सुख हा शब्द जोडलेला आहे. म्हणजे विषय सुख हा शब्दच व्याघाती स्वरूपाचा आहे किंवा विरोधी स्वरूपाचा आहे. ना तरी भौमा नाम मंगळू, रोहिणी ते म्हणते जळू, तैसा सुख प्रवाळू बरळू विषयी कुहा. किंवा ज्याप्रमाणे भौम या ग्रहाला मंगळ असे म्हणतात की जो सदा तापलेला असतो, अथवा मृगजळाच्या भ्रमाला जळ असे म्हटलं जातं, त्याचप्रमाणे विषयाला उद्देशून
या ठिकाणी सुख हा शब्द योजलेला आहे तो पूर्णपणे निरर्थक आहे, ती केवळ वायफळ बडबड आहे. हे असो आघवी बोली, सांग पा सर्पफणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुशकाशी. अरे असे पहा, सापाची जी फणा असते त्याची सापानं फणा पसरली की खाली त्याची सावली पडते आणि त्या सावलीला उंदरानं जावं, मग त्या उंदराला त्या सावलीचं काय सुख मिळेल? ती सावली त्याला सुखकर वाटेल का? जैसा आमिष कवळू पांडवा, मिनून शेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. अर्जुना, ज्याप्रमाणे माशाच्या गळाला जो मांसाचा तुकडा लावलेला असतो, तो तुकडा जोपर्यंत माशानं गिळलेला नाही तोपर्यंतच त्याला तो मोहक वाटतो, तसेच खरोखर या विषय संघाचा प्रकार आहे हे तू निसंदेहपणे जाण, निशंकपणे समज. हे विरक्तांची दिठी, जय न्याहाळी किरीटी, तै पांडुरोगाची पुष्टी सारखी दिसे. अर्जुना, विरक्तांच्या दृष्टीनं या विषयाकडे जर पाहिलं तर अंगात काही नसतानाच एखाद्या सुजलेल्या माणसाप्रमाणे, जसा एखादा माणूस सुजल्यानंतर मोठा दिसतो, त्या मोठेपणाला किंवा त्याच्या जाडीला काहीच अर्थ नसतो, तसं ह्या विषय सुखांच्या बाबतीत आहे. म्हणून विषय भोगी जे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. खरे पाहिले तर विषय भोगामध्ये जे सुख भासतं ते खरोखर मुळापासून शेवटपर्यंत फक्त दुःखच असतं. पण अज्ञानी लोकांनी दुसरं काय करावं? त्याला ते विषय सेवन केल्या वाचून राहवतच नाही. ते अंतरनेन ती बापुडे, म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पुय पंचीचे किडे काय चिळशी घेती. अरे त्या लोकांना यातलं वर्म ठाऊक नाही, ते मोठ्या आवडीनं या विषयांचं सेवन करतात. इथं अतिशय केळसवाणी अशी उपमा दिली आहे. जसं पू असतो, पू जखम झाल्यानंतर जो पू होतो, त्या पुवाच्या चिखलामध्ये वळवळणारे जे किडे असतात, त्या पुवातल्या किड्यांना त्या पुवाची शिशारी येत नाही, त्याप्रमाणे या विषयामध्ये, विषयाच्या चिखलामध्ये रमणाऱ्या जीवांना त्या विषयांची शिशारी येत नाही. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय. वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. तया दुखिया दुःखचे जिव्हार, ते विषय कर्दमीचे दरदूर, ते भोगजेचे जलचर सांडिती केवी. अरे त्या दुःखी जीवांना दुःखच जिव्हाळा होऊन जातं. विषयाच्या चिखलामधले जे बेडूक असतं किंवा ज्या भोगाच्या पाण्यामधले जे जलचर आहेत, ते जलचर त्या पाण्याला म्हणजे त्या विषयाला सोडू शकत नाहीत. त्याप्रमाणे हे घडून येतं. आणि दुःख योनी जिया हाती, सिया निरसका तरी नवती, जरी विषयावरी विरक्ती धरती जीव.
जर हे सर्व जीव या विषयामध्ये विरक्त होऊन जातील तर मग दुःख भोगण्यासाठी ज्या दुःख योनी निर्माण केलेल्या आहेत किंवा ज्या दुःख योनी आहेत त्या निरर्थक होऊन जातील व त्यांचा उपयोगच राहणार नाही. म्हणजेच या विषयामध्ये जे गुरफटून गेलेले जे लोक आहेत, जे पापपुण्य करत राहतात, वाईट कर्मे करीत राहतात, अशा लोकांना दुःख भोगण्यासाठी दुःख योनीमध्ये जाऊन ते फेडावं लागतं. त्या दुःख योनीचा काय उपयोग राहणार? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्वच लोक विरक्त झाले तर त्या दुःख योनीचा उपयोगच राहणार नाही. ना तरी गर्भवास आदी संकट, का जन्म मरणीचे कष्ट, हे विसावे विन वाट व्हावे कवने. नाहीतर कोठेही विश्रांती मिळत नाही. अशी गर्भवासादी संकटाची आणि जन्म मरणाच्या पतनाची जी बिकट वाट आहे ती खेटायला कोण बरे सज्ज झाला असता. जरी विषयी विषयो सांडी गेल, तरी महादोषी के वशी गेल, आणि संसारू हा शब्द नव्हेल लतिका जगी. आणि असे पहा की जर या विषयासक्त जीवानी विषयच सोडून दिले तर बिचाऱ्या महादोषांनी कुठं जाऊन राहावं, आणि मग हा संसार हा शब्द खोटा नाही का होणार. म्हणून अविद्या जात नाथिले, ते तिची साथ दाविले, जेही सुखबुद्धी घेतले विषय दुःख. यास्तव ज्या सुखाला लाचवलेल्या लोकांनी विषयापासून होणाऱ्या दुःखाचा अंगीकार केला आहे त्यांनीच या अशा माईक भ्रमाला भुलून खरेपणा मिळवून दिलेला आहे. या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओखटा, तू झने कही या वाटा विसरोनी जाशी. म्हणून हे वीरश्रेष्ठ अर्जुना, हा विषय फारच वाईट आहे. बाबा, याच्या चुकून सुद्धा नादी लागू नकोस आणि चुकून सुद्धा या विषयाच्या वाटेला जाऊ नकोस. वै याते विरक्त पुरुष, त्यजते का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे. अरे जे खरोखर जे विरक्त पुरुष आहेत, विरागी लोक आहेत, ते लोक या विषयाला विषयासारखे फेकून देतात, विषयासारखे त्यांचा त्याग करतात, आणि त्यांच्या पुढे जरी विषय आले तरी त्या विषयाविषयी ती निराशा व्यक्त करतात. नुसतं त्यांना विषय दाखवले तरी त्यांना ते विषय आवडत नाहीत. शक्नोति या सोढुम प्राक्षरी विमोक्षणात, काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्ता सयसुखी नरः. जो या लोकी देह त्याग करीपर्यंत काम क्रोधांचा वेग सहन करण्यात समर्थ असतो तोच खरा योगी आणि तोच खरा सुखी होय. ज्ञानी यांच्या हनठाई, याची मातु ही कीर नाही, देही देह भावोजी सोवश केले. ज्याने आपल्या देहाचे सर्व विकार सर्वस्वी आपल्या ताब्यामध्ये आणलेले आहेत, अशा ज्ञानी लोकांना अशा विषयजन्य दुःखाची गंध वार्ताही नसते. जयाते बाह्याची भाख, निजेची निषेख, अंतरी सुख एक आती. ज्यांना बाह्य विषयांची भाषा कळत नाही त्यांच्या अंतरंगात मात्र अखंड सुख नांदत असते. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षी फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेच विसरजे भोगते पणही. अरे हे जे सुख आहे, आंतरिक सुख आहे, हे सुख भोगण्याची त्यांची तऱ्हाच निराळी असते. जसा एखादा पक्षी फळ भक्षण करतो, त्या फळाचा जसा आस्वाद घेतो, तसं हे सुख नसतं. तर ते सुख भोगीत असताना त्या सुखाचा भोगतेपणा हे विसरून जातात. भोगी अवस्था एकवठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी, मग सुखेशी घे आठी गाढेपणे. हा आत्मसुखाचा भोग घेत असताना, या आत्मनंदामध्ये निमग्न असताना तन्मय अवस्था असते. अशा या तन्मय अवस्थेमध्ये अहंभावाचा, अहंकाराचा किंवा मीपणाचा पडदा दूर निघून गेलेला असतो. ते ये आलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळ जैसे जळी वेगळे न दिसे. त्या आलिंगनाच्या मिलनामध्ये आपलीच आपल्या स्वरूपाची मिठी पडते, आणि ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणी टाकल्यानंतर
ते दोन्ही पाणी एकरूप होऊन जातात, एकजीव होतात, तसा त्यांच्यामध्ये वेगळेपणा दिसतच नाही. त्याचप्रमाणे जीवात्मा हा परमात्म्याशी अगदी एकरूप होऊन जातो. का आकाशी वायू हरपे तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखचे उरे स्वरूपे सुरती ती. जसा आकाशामध्ये वारा लोपला गेला किंवा मिसळला गेल्यानंतर हा वारा आणि हे आकाश असे द्वैतपणे सांगता येत नाही, त्याचप्रमाणे जीवाचा या तन्मय अवस्थेशी योग झाला म्हणजे केवळ आनंदच आत्मस्वरूपानं अनुभवायस मिळतो. ऐशी द्वैताची भाष जाई, मग म्हणू जरी एकचे होय, तरी तेथ साक्षी कोण आहे जाणते जे. अशा पद्धतीनं सर्व द्वैत संपून गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पण उरते असं जर म्हटलं तरी त्याचे ज्ञान करून घेणारा जो द्रष्टा आहे, जो ज्ञाता आहे, तो तरी कुठून असणार. मनोनी असो हे आगवे, हेच न बोलणे काय बोलावे, ते खुनची पावेल स्वभावे आत्माराम. म्हणून आता हे केवळ बोलणं पूर्ण करतो, कारण याविषयी काही बोलताच येत नाही. ज्याविषयी काही बोलता येत नाही त्याविषयी काय बोलावं. ज्याला खरोखर आत्मस्वरूपाचा अनुभव आला असेल तो या अस्पष्ट सूचनेने सर्व काही जाणू शकेल. योवंत सुखवंत राम सतांतर्ज्योतिर्योया, सहयोगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतो अधिगच्छति. आत्मसंतोष हेच ज्याचे सुख आणि आत्मानंद हेच ज्याचे विश्राम स्थान झालेलं आहे. शिवाय आत्मस्वरूप ज्ञान हाच ज्याचा प्रकाश आहे, असा ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्मनिर्वाण रूप मोक्षास प्राप्त करून घेतो. लभन्ते ब्रह्मनिर्वाणम रशया शील कल्मषः छिन्न द्वैतायकात्मनः सर्वभूतो हितीरतः. सर्व पापे नाहीशी झालेल्या, सर्व संशय फिटलेल्या अशा आत्मसंयमी आणि सर्व भूतांच्या हितामध्ये रत झालेल्या ऋषींना ब्रह्मनिर्वाण रूप असा मोक्ष प्राप्त होतो. जे ऐशनी सुखी मातले, आपण पाची आपण गुंतले, हे मी जाणे निखिळ ओतले सामरस्याचे. जे आत्मसुखामध्ये मग्न होऊन गेलेले आहेत, जे आत्मरूपच होऊन गेलेले आहेत, त्यांना मी ब्रह्मेक रसाचे ओतीव पुतळेच समजतो. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, ही महाबोधे विहार केले जैसे. ते आनंदाची साक्षात मूर्ती, सुखाचे धुमारे किंवा आत्मबोधाचे आरामाचे स्थानच आहेत. ते विवेकाचे गाव, ही परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाचे गाव आहेत किंवा ब्रह्मतत्वाचे केवल स्वरूप ब्रह्मविद्येचे श्रंगारलेले अवयव समजावेत. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एक वानिती काही. अरे ते सत्वगुणाचे सात्विक पण, चैतन्याचे चलनवलन समजावे. यावेळेला श्रोते म्हणतात, हा विस्तार आता पुरा करा. आता एक एक कल्पना तू किती वेगवेगळ्या प्रकारे सांगणार. तू संत सवनी रतशी, तरी कथेशी से न करीशी, ही निराळी बोल देखसी सनागर. अरे तू संतांची स्तुती करायला लागलास की त्यामध्ये तल्लीन होऊन जातोस. मग तुला आता जी कथा चाललेली आहे या चालू कथेची आठवणच राहत नाही, आणि निर्गुण विषय प्रतिपादनामध्ये सुंदर आणि घोषदार शब्दांची योजना करून तुला प्रचंड स्फूर्ती येते. तू काव्यामध्ये वाहून जातो. परी तो रसातिशयो मुकुडी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, कधी साधू हृदया रावळी मंगळ उखाम. परंतु हे स्फुरण, हा आलेला आवेग आता तू थोडा आटोपता घे आणि ग्रंथार्थाचा दिवा पाजळ. सज्जनांच्या अंतरंगरूपी घरात कल्याणकारक अशी प्रभात कर. आईसा श्री गुरुचा वाईला, निवृत्ती दासाशी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला त्याची ऐका. अशा प्रकारे श्री निवृत्तीनाथांचा
म्हणजे त्यांच्या गुरुराजांचा अभिप्राय ज्ञानदेवाला मिळाल्यानंतर ते म्हणतात, मग श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले तेच ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एक सरा तळूची घेतला जिही मग स्थिरावणी तेही तेची झाली. श्रीकृष्ण म्हणतात, बारे अर्जुना, ज्याने आत्मानंदाच्या खोल आणि अगाध अशा डोहाचा तळ गाठलेला आहे ते नंतर तेथेच स्थिर होऊन जातात आणि ते तद्रूप बनून जातात. अथवा आत्मप्रकाशी चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. अरे जो आत्मज्ञानाच्या निर्मळ अशा प्रकाशाने सर्व विश्व स्वतःच्या ठायी पाहत असतो त्याला देहधारी परब्रह्म म्हणण्यास कोणती अडचण आहे. तो तर देहानं सदेह असा परब्रह्माचं रूपच आहे. जे साचो कार्य परम नाते अक्षर निशिम जिये गावीचे निष्काम अधिकारी. अरे हे परब्रह्म सर्वश्रेष्ठ सत्य स्वरूप अविनाशी आणि अमर्याद अशा स्वरूपाचं आहे. जे निष्काम असतात ते त्या परब्रह्माचे अधिकारी होतात. जे महर्षी वाढले विरक्ता भागा पिटले जे निसंशया पिकले निरंतर. जे महर्षी करता वेगळे ठेवलेले आहे तेच या विरक्तांच्या वाट्याला येते आणि यांच्या समृद्धीला कधीच उणेपणा येत नाही. ती वारंवार निरंतर वाढत राहते. काम क्रोध वियुक्तानां यतीनामीत चेतसां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. काम क्रोधाने रहित असून ज्यांचे चित्त स्वाधीन झालेले आहे आणि ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केलेले आहे अशा संन्यासी पुरुषांना मोक्ष प्राप्ती केव्हाही सन्निधच असते, त्यांच्या जवळच असते. जिही विषयापासून हिरतले चित्त आपणे आपण जिंकले ते निश्चित जेत सुतले चेतीचे ना. ज्यांनी आपणच स्वतःहून आपले चित्त विचाराने विषयापासून फिरावून घेतलेले आहे आणि जिंकलेले आहे असे पुरुष ज्या आत्मस्वरूपामध्ये झोपले असता पुन्हा अनात्म वृत्तीवर येऊन जागे होत नाहीत. ते परब्रह्म निर्वाण जे आत्मविदांचे कारण तेची ते पुरुष जाण पांडुकुमरा. ज्या ठिकाणी निजले असता पुन्हा जागच येत नाही त्याला ब्रह्मनिर्वाण असे म्हणतात. अर्जुना, आत्मज्ञानांचे जे ध्येय आहे ते परब्रह्म प्राप्त करणं, परब्रह्म स्वरूप प्राप्त करून घेणं तेच ते पुरुष होत. ते ऐसे कैशनी गहाले जे देहीचे ब्रह्मत्व आले हे पुसशी तरी भले संक्षेपे सांगू. हे पुरुष या स्थितीला कसे काय पोहोचतात, देहात असताना सुद्धा ब्रह्मस्वरूपाला कसे काय प्राप्त करून घेतात हे जर तू विचारशील तर तुला थोडक्यात सांगतो ऐक. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांशु चक्षुचैवान्तरे भ्रू प्राणापानौ समौ कृत्वा न साभ्यन्तरचारिणी यतेन्द्रियमनोबुद्धि मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छावयतो धूयो सदा मुक्तो एव सः. मोक्षाची उत्कटपणे इच्छा करणारा जो मुनी असतो तो बाह्य विषय बाहेरच ठेवून दृष्टी भुवयाच्या मध्यबिंदूवर स्थिर करून नाकातून वाहणाऱ्या प्राण आणि अपान वायूची गती सम ठेवून इंद्रिय मन आणि बुद्धी स्वतःच्या स्वाधीन राखून वासना भय आणि क्रोध यापासून अलिप्त राहतो तो सदैव मुक्तच असतो. तरी वैराग्याची आधारे जिही विषय दौडुनी बाहिरे शरीरी एकंदरे केले म्हणून. ज्यांनी वैराग्याच्या बळाने सर्व विषय बाहेर घालून आपले शरीर केवळ मनोमय करून सोडलेले आहे. सहजेती संधी भेटी जेथ भ्रूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरे दिठी पारुखोनिया. ज्या ठिकाणी दोन भुवयांच्या पदरांची गाठ पडते त्या संधिभागाच्या भेटीकरता डोळ्यांची दृष्टी बाह्य स्वरूपाला पारखी करून
त्या संधी भागामध्ये अंतर्मुख केलेली असते, म्हणजे भोया खाली झोकून नासाग्र दृष्टी स्थिर केलेली असते. सांडुनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्तेशी योम गामी करते. अशा प्रकारे ती दृष्टी स्थिर करून डाव्या आणि उजव्या नाकपुडीने श्वासाचा मार्ग रोधून धरून प्राण आणि अपान या वायूंना एकवटतात आणि त्यांना आपल्या चित्ताबरोबर चिदाकाशाकडे वळवतात. ते तजैशी रथ्योदके सकळे घेऊनी गंगा समुद्री मिळे मग एक एक वेगळे निवडू नये. ज्याप्रमाणे अनेक प्रकारचे झरे ओव्हळ गंगेला येऊन मिळतात आणि त्या मिळणीनंतर त्या सर्वांसह ती महानदी गंगा समुद्राला जाऊन मिळते, तेव्हा ती ओव्हळ ती नदी असं काही वेगवेगळं निवडून काढता येत नाही. तैसी वासनांतराची विवंचना मग अपैशी पारुखे अर्जुना जे वेळी गगने लयो मना पवने की जे. त्याप्रमाणे समाधी स्थितीमध्ये मनाचा चिदाकाशात प्राण आणि अपानांच्या एकवटलेल्या वायुबळाने लय होतो. असा लय झाला म्हणजे सर्व वासनांचा आपोआपच परिहार होऊन जातो. जेथ हे संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर वाटे मग प्रतिभा नाही. या समग्र संसाराचं चित्र ज्या मनरूपी पडद्यावर उमटतं तो पडदाच फाटून जातो. ज्याप्रमाणे एखादं सरोवर आटून गेलं की त्या सरोवरामध्ये जे प्रतिबिंब पडलेलं असतं तेही नाहीच होऊन जातं, त्याप्रमाणे या मनरूपी पडद्यावर पडलेलं या संसाराचं प्रतिबिंब मनाचा पडदा फाटल्यामुळं नाहीच होऊन जातो. तैसे मन येथ मुद्दल जाई मग हंबावादिक के आहे म्हणून शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. ज्या मनाच्या पडद्यावर या संसाराचं चित्र आहे त्यामुळेच हा सर्व संसार आपल्याला दिसतो, भासतो, जाणवतो. ते मूळ मुद्दलच निघून गेल्यानंतर अहंभावात या गोष्टी शिल्लकच राहत नाही. म्हणून तो जो पुरुष असतो तो पुरुष शरीरानच ब्रह्मरूप होऊन जातो. भोक्तारम यज्ञ तपसम सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानम ज्ञात्वा माम शांतिम रक्षते. मी सर्व यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता आहे, तसेच स्वर्गादी सर्व लोकांचा मोठा धनी आणि सर्व भूतांचा प्रिय सखा असे जो जाणतो त्याला अक्षय स्वरूपाची कधी न मावळणारी स्थिर स्वरूपाची शांती लाभते. आम्ही मागान सांगितले जे देहची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणून या. आम्ही पाठीमागं सांगितल्याप्रमाणे काही पुरुष या देहाला धारण करतात आणि ब्रह्मत्वाला पोचतात. ते याच मार्गाने त्या स्थितीपर्यंत येत असतात. आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते. यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान आणि समाधी अशी जी काही योग साधनांची वाट आहे ती बिकट वाट चढून आणि योगाभ्यासाचे सागर ओलांडून ते हा पल्ला गाठत असतात. तेही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप मग सात शांतीचे रूप होऊन केले. त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या बळाने सर्वापासून निर्लेप राहून या प्रपंचाचं माप घेतलं आणि स्वतः प्रत्यक्ष शांत रसच होऊन राहिलेले असतात. ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला ऋषिकेशू तेथ अर्जुन सदंशू म्हणून चमत्कारला. अशा प्रकारे श्रीकृष्ण कर्मयोगाविषयी आणि संन्यासाविषयी सांगत असतानाच हे वेगळंच काय ऐकायला मिळालं म्हणून अर्जुन मध्येच चमकून गेला. ते देखलिया कृष्णे जाणितले मग हासोनी पार्थाते म्हणितले काही पाचित्त वाहिले ये बोली तुझे. श्रीकृष्णाच्या हे सर्व लक्षात आल्यानंतर ते किंचित हसून म्हणाले, पार्था, माझ्या या बोलण्याने तुझ्या चित्ताचे समाधान झाले काय? तव अर्जुन म्हणे, देऊ परचित्त लक्षणाचा राहू
भला जाणितला जी भाऊ मानसो माझा. तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा तुम्ही तर दुसऱ्याचे मन जाणताच, त्यामुळे तुम्ही माझ्या मनाचा चांगला ठाव घेतलेला आहे आणि माझं मानस काय आहे हे तुम्हाला नक्कीच माहित आहे. म्या जे काही विवरुनी पुसावे ते आधीची जाणितले देवे, तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी. मला जे काही विचारायचं होतं देवा ते तुम्ही आधीच जाणलेलं आहे, तेव्हा ते मला अगदी स्पष्ट करून अगदी साध्या सोप्या गोष्टीनं सांगा, त्याचं विवरण करून सांगा. येरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसरा, तो पवण्याहुनी पाय उतारा सोपा जैसा. असे पहा की तुम्ही जो अनुसरण्याला योग्य मार्ग सांगितला आहे तो पोहून जाण्यापेक्षा अगदी पायरीने जाणं जसं सोपं असतो, पैसा सांख्याहुनी प्रांजळा आम्हा सारखिया अबळा, येत हाती परी काही काळा तो साहोरीवर. त्याप्रमाणे सांख्य योगापेक्षा अष्टांग योग जर सोपा असेल तर अवश्य सांगा. परंतु अडचण एवढीच आहे की या विषयामध्ये आमच्यासारखे साधनाविषयी अनधिकारी आहेत. म्हणून एक वेळ देवा तोची पळताळा घ्यावा, विसरेल तरी सांगावा साध्यंतुची. म्हणून पुन्हा एकदा सर्व प्रश्नांचा पळताळा पाहण्यासाठी हा समग्र विषय पुन्हा विस्ताराने आम्हाला सांगा. तव श्रीकृष्ण म्हणती हो का, तुझ हा मार्गू गमला निकाल, तरी काय झाली ऐकी जो का सुखे बोलू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, असे काय तुला हा साधन मार्ग चांगला वाटतो काय? मग मी पुन्हा त्याचे विवेचन करून सांगतो आणि मी जे काय सांगतोय ते सर्व आनंदाने सांगत आहे. हे सांगण्यामध्ये मला सुखच वाटते. अर्जुना तू परिसशी परिसोनी अनुष्ठिशी, तरी आम्हाशीची वाणी कायशी सांगावयाची. अर्जुना तू हे सर्व ऐकतो आहेस खरं, पण हे ऐकून त्याप्रमाणे तू आचरण ठेव आणि आचरण ठेवण्याचा तुझा मानस आहे. ही जर तुझी तयारी आहेच तेव्हा मला मग या मार्गाचं विवरण करून सांगायला काय अडचण आहे. आधीच चित्त मायेची वरी मीश झाले पडीयंत याचे, आता ते अद्भुत पण स्नेहाचे कवन जाणे. श्रोते हो, आधीच आईचं मन आणि वरून आवडीचं भरवण, मग प्रेम रसाला जी उकळी येते तिचं स्वरूप मी काय वर्णन करून सांगणार. ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी, ही नवे या स्नेहाची सृष्टी, हे असो निजे दृष्टी हरीची वाणू. श्रीकृष्णाने आपली प्रेमदृष्टी अर्जुनाकडे वळवली. तिला खर तर अमृताचीच दृष्टी म्हणावं की अद्भुत स्नेह रसाची सृष्टी म्हणावं हे मला तर काही कळत नाही. जे अमृताची ओतली की प्रेमची पिवणी मातली, म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघो नेने. ती दृष्टी जणू काय अमृत रसाची ओतीव पुतळाच होऊन गेली आणि प्रेम रसाच्या पानाने निमग्न झाली. म्हणून ती अर्जुनाच्या मोहामध्ये गुंग होऊन तेथून ढळणं बाजूला होणं तिला शक्यच नव्हतं. हे बहु जे जे जल्पे जेल, ते ते कथेशी फाकू होईल, परी ते स्नेहरूपान ऐल बोलवरी. याविषयी अधिक काय बोलावं तर ते पूर्णपणे विषांतरच होईल. म्हणून श्रीकृष्णाच्या स्नेहभावाचे खरे शब्दचित्र त्यातून वाटणार नाही किंवा उमटणार नाही. म्हणून विसुरा काय येणे, तो ईश्वरू कवळावा कवणे, जो आपुले माननेने आपणची. पण यामध्ये आश्चर्य कसलं, जर ईश्वराला स्वतः वर्णन करता येत नाही, त्याचं स्वरूप दुसऱ्या कोणी कसं काय वर्णन करून सांगावं. तरी मागिला ध्वनी आतू, मज गमला सावी याची मोहितू, जे बलात्कारी असे म्हणतू परिस बापा. परंतु हे अर्जुना, असा आग्रह करून ज्या अर्थी श्रीकृष्ण म्हणतात त्या अर्थी ते अर्जुनाच्या मोहात सहजपणे गुंतलेले होते, असाच यातून अर्थ निघतो असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी सुद्धा भगवंताच्या पाठीमागल्या बोलण्यावरून आणि त्यांच्या अभिप्रायातून असे दिसते की भगवान अर्जुनाच्या प्रेमाने मोहित झालेले आहेत. कारण युद्ध प्रसंगामध्ये अष्टांग योगासारख्या गोष्टी सांगण्याचा तो काळवेळ नसताना
ते केवळ मोहाच्या दांडगाईने अर्जुनाला म्हणत होते की बा अर्जुना तू आता ऐक. अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे तैसे तैसे विनोदे निरूपिजेल. अर्जुना ज्या ज्या प्रकारानं तुझ्या चित्ताला बोध होईल, तुझ्या चित्ताला नीट आणि व्यवस्थित समजेल अशा प्रकारचं मी निरूपण करून सांगेन. तो काही सया नाव योगू सयाचा कवन उपेगू अथवा अधिकार प्रसंगू कवना येतो. अर्जुना तो योग मार्ग म्हणजे काय, त्याचा उपयोग कोणता आणि त्याचे अधिकारी कोण आहेत. ऐशे जे जे काही उक्त असे ये ठाई ते आघवेची पाही सांगेन आता. अशा प्रकारचे तुझे जे जे प्रश्न असतील ते सर्व मी तुला आता सांगतो. तू चित्त देऊनी अवधारी ऐशे म्हणोनी श्रीहरी बोली जेल ते पुढारी कथा आहे. मी जे काही सांगतोय त्याकडे मात्र तू चित्त देऊन ऐक असा प्रस्ताव करून श्रीकृष्ण जे काही सांगतील ते पुढल्या अध्यायामध्ये ऐका. श्रीकृष्ण अर्जुनाशी सांगू न सांडोनी सांगेल योगू तो व्यक्त करू प्रसंगू म्हणे निवृत्तीदासू. निवृत्तीदास असणारे ज्ञानेश्वर ज्ञानदेव श्रोत्या सांगतात प्रपंच न सोडता सुद्धा योग साधण्याचा उपदेश अर्जुनाला करतील. तो प्रसंग मी पुढील अध्यायामध्ये कथन करतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे कर्मसन्न्यास योगो नाम पंचमोऽध्यायो. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की